7 नाही तर 8 लोकांना मिळाले होते चिरंजीवी राहण्याचे वरदान। केवळ अश्वत्थामा नाही तर हे आहेत 8 चिरंजीवी। नमस्कार मंडळी, मी पाटील रोहित। अनेक दिवसांपासून मी आपल्या या चॅनलवर तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा विचार करत होतो। हे करत असताना मला कळालं की या YouTube प्लॅटफॉर्मवर रोज लाखो व्हिडिओज अपलोड होतात आणि त्यात काही हजारो मराठी सुद्धा असतात, पण खूप क्वचित व्हिडिओ असतात ज्यात हिंदू धर्म आणि त्यातील पारंपरिक गोष्टीवर मराठीत भाष्य केलेले असते। म्हणूनच घेऊन आलोय खास तुमच्यासाठी, ज्यात आपण हजारो वर्षाचा असलेला इतिहास व आपल्या हिंदू पुराणांमधील काही विशेष चरित्र आणि घटना यांच्याकडे आपण एक श्रद्धेने नजर टाकणार आहोत। याच सोबत काही ट्रेंडिंग विषयावरही आपण बोलणार आहोत। चला तर मग आता उशीर न करता सुरू करूया आपल्या मुहूर्ताचा पहिला व्हिडिओ। तुम्ही आपल्या धर्मग्रंथामध्ये असलेल्या 7 चिरंजीवी यांच्याबद्दल ऐकलं असेल, पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या धर्मात एकूण 7 नाही तर 8 चिरंजीवी यांचा उल्लेख केला जातो। हो, 8 चिरंजीवी। मृत्यू हे प्रत्येक माणसाच्या जीवनाचे शेवटचे सत्य आहे, पण आज आपण अशा 8 पुराण पुरुषांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना या पृथ्वीवर चिरंजीवित्व मिळालं आहे। चिरंजीवी म्हणजे अमर होणे, आणि या अमर शब्दाचा अर्थ म्हणजेच ज्याला माणूस, पशु, निसर्ग किंवा कोणताही आजार मारू शकत नाही। या लोकांना हे अमरत्व कोणाला वरदान तर कोणाला शापाच्या स्वरूपात मिळालंय। तर पाहूया हे 8 चिरंजीवी कोण आहेत आणि त्यांच्या अमर होण्याच्या कहाण्या काय आहेत। शरीराने धिप्पड, उंचा आणि कपाळावर जखम असलेला व्यक्ती आजही कोणाला दिसला तर तो अश्वत्थामा असल्याचा दावा केला जातो, आणि तो दिसल्याचा पुरावा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो व आता आलेल्या कल्की चित्रपटामध्ये सुद्धा या गोष्टीचा समावेश दिसून येतो। महाभारताचं युद्ध, भगवान श्रीकृष्णांचा शाप आणि कपाळावरचा मणी या सर्व गोष्टींना जोडलं की समोर येतं ते म्हणजे अश्वत्थामाचं चरित्र। धर्म विरुद्ध अहंकार अशा या लढाईत परिस्थितीसमोर हतबल झालेल्या अनेकांनी युद्धभूमीवर त्या दिवशी शेवटचा सूर्य बघितला। मात्र या जंगी परिस्थितीनंतर कौरवांकडून लढलेला एक योद्धा आजही जिवंत असल्याचे सांगितले जाते, तो म्हणजे अश्वत्थामा। महाभारतात केलेल्या एका चुकीमुळे साक्षात भगवान श्रीकृष्णांनी त्याला संबंध जीवन पृथ्वीवर हालाहाल होत भटकत राहशील हा शाप दिला आणि त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेतला। हा शाप म्हणजे वेदनेला घेऊन मिळालेले अमरत्व। यानुसार अश्वत्थामा आजही जिवंत असल्याचे सांगितले जाते। राजा बळी जन्माने असुर असला तरी कर्माने एक चांगला होता, आपल्या प्रजेचा विचार करणारा राजा होता। तिन्ही लोकांवर विजय मिळवण्यासाठी त्याने असुरांचे गुरु शुक्राचार्य यांच्या सांगण्यावरून तिन्ही लोकांचा अधिकारी होण्यासाठी त्याने यज्ञाचे आयोजन केले। यात तो यशस्वीही झाला। मात्र यावेळी भगवान विष्णू आपल्या 5व्या वामन अवतारात तिथे आले। त्यांनी दानशूर असलेल्या बळीकडून 3 पावले जागांचे दान मागितले। बळी त्यासाठी लगेच तयारही झाला, पण छोट्या मुलाच्या अवतारात असलेल्या भगवान विष्णूंनी विराट स्वरूप धारण केले आणि या 3 पावलांमध्ये 3 लोक व्यापून घेतले आणि बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात ढकलून दिले। आणि यानंतर बळी चिरंजीवी असल्याचे मानले जाते आणि आजही तो पृथ्वीवर आपल्या प्रजेला भेटण्यासाठी येतो असे म्हटले जाते। बजरंगबली, महावीर, मारुती अशा कितीतरी नावाने आपण हनुमानजींना हाक देतो। संकट कोणतेही असो, संकटमोचन बनून ते आपल्याला त्यातून बाहेर काढतील असा आपल्याला विश्वास असतो। म्हणूनच अखंड राम भक्तांसाठी आणि सृष्टीच्या संरक्षणासाठी हनुमानजी यांना चिरंजीवी राहण्याचे वरदान मिळाले आहे। अशोक वाटिकेत असताना स्वतः सीता मातांनी त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या हनुमानजींना हे वरदान दिले होते। आजही पृथ्वीवर जेव्हा जेव्हा श्रीराम कथेचे आयोजन होते त्यावेळी स्वतः हनुमानजी तेथे प्रत्यक्ष उपस्थित राहतात अशी अनेकांची श्रद्धा आहे। नंबर 4, महर्षी व्यास। हिंदू धर्मातील प्रमुख मानले जाणारे बहुतांश ग्रंथ महर्षी व्यास यांनी लिहिले आहेत। धर्माचा आधार असलेले 4 वेद आणि 18 पुराण अशा धार्मिक साहित्यांची रचना त्यांनी केली आहे। भारताच्या उत्तराखंड राज्यातील माना येथे एक गुफा आहे। या गुफेत महर्षी व्यास आजही तपस्या करत आहेत असे सांगितले जाते। महाभारतात पांडव व कौरवांचे गुरु म्हणून समोर आलेले पात्र म्हणजेच कृपाचार्य। ते महाभारताच्या युद्धात
कौरवांकडून लढले होते। त्यांनी 18 दिवस चालणाऱ्या महाभारताच्या युद्धात अनेक पराक्रम गाजवले, पण त्यांच्या मृत्यूचा कोणत्याही धार्मिक ग्रंथात उल्लेख नाही। असे म्हणतात की त्यांनी केलेल्या तपश्चर्येमुळे कृपाचार्य यांना अमरत्वाचे वरदान मिळाले होते। परशुराम यांचा जन्म ब्राह्मण कुळात झाला। ते भगवान विष्णूचे 6वे अवतार आहेत। परशुराम यांनी सलग 21 वेळा क्षत्रियांवर विजय मिळवला, भूमीवर न्याय आणला। वडील जमदग्नी आणि आई रेणुका यांच्या पोटी जन्म घेतलेले परशुराम आजही तपस्या करत आहेत असे सांगितले जाते। प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यात युद्ध सुरू होते। त्यावेळी लंकेतील एक साहसी वीराने प्रभू श्रीरामांची साथ दिली। तोच आहे 7वा सर्वांना माहीत असलेला चिरंजीवी, रावणाचा भाऊ आणि लंकेचा राजा विभीषण, ज्यांनी प्रभू रामाची सेवा केली आणि धर्माची स्थापना केली। सत्ययुगापासून ते कलियुगापर्यंत ते आजही लंकेत आहेत असे मानले जाते। भगवान शिवाचे निस्सिम भक्त म्हणून मार्कंडेय ऋषी यांची ओळख आहे। त्यांनी आपल्या तपश्चर्येने महामृत्युंजय मंत्र सिद्ध केल्याचे सांगितले जाते। या सिद्धीमुळे त्यांना अमर राहण्याचे वरदान मिळाले आहे असे धार्मिक ग्रंथ सांगतात। असं म्हणतात, युगाच्या शेवटी कलीचा जन्म होईल आणि कलीला पृथ्वीवरच्या सजीवांचा सर्वनाश करण्यासाठी हे 8 चिरंजीवी मदत करतील। या 8ही चिरंजीवांना काही खास कामासाठी अमरत्व मिळालं आहे। काळानुसार ते आपले कर्तव्य पार पाडतील असा उल्लेख देखील आपल्या पुराणांमध्ये दिसतो। तर मंडळी, हे होते आपले 8 चिरंजीवी, जे आजही आपल्या लोककथांमध्ये आणि श्रद्धेमध्ये जिवंत आहेत। आणि हो, या कथा दंतकथा किंवा गोष्टी नाहीत, तर आपला इतिहास आहे। तर आपण आज या सर्व चिरंजीवींबद्दल थोडक्यात जाणून घेतलं, पण जर तुम्हाला सर्व चिरंजीवींबद्दल विस्तारमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल की त्यांना चिरंजीवित्व का, केव्हा व कसे मिळाले, तर कमेंटमध्ये नक्की कळवा। आम्ही लवकरच तुमच्यासाठी विस्तारमध्ये व्हिडिओ घेऊन येऊ। व हा व्हिडिओ बनवण्यामध्ये सर्व टीमची खूप मेहनत आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या आणि रंजक विषयासह। धन्यवाद।